सांगितलं ना 4:5. 4:5 रेशो आहे. ओके. ह्याच्यामुळे एक हा नाही पाहिजे आपल्याला. 9:16 पाहिजे आपल्याला. म्हणजे म्हणजे हा नाही युट्यूब. ओके रील्सचा. तर ह्याच्यात तुम्हाला पहिली तर गोष्ट ती रील बनवायला पाहिजे. हा ओके. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं बजेट अलोकेशन. बजेट अलोकेशन ₹250 कमी आहे. तुम्ही लावताना ₹500 लावा. स्पेंड हा करताना 250-300 होऊ द्यात. ओके हा ओके. दुसरा पॉइंट हा की 500 तरी मिनिमम लावा, कारण की ते कसं आहे, कॅम्पेन स्टार्ट व्हायलाच, ते किक स्टार्ट व्हायलाच थोडे पैसे लागतात. ओके. हम्म. सो 500 तरी लावा. ओके. आता हा तिसरा पॉइंट हा आहे की जर तुम्ही बजेट 500 लावलं आणि हा त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट आले किंवा खराब रिझल्ट आले, तर 500चं बरोबर. एकदम 300 नाही करायचं किंवा 500चं एकदम हा. 250 नाही करायचं. फक्त 10% किंवा 5% चेंज करायचा अमाउंटमध्ये. हम्म. म्हणजे 500च्या 10% केलं, तर 500च्या 10% किती असतं? ₹50. तर ₹50. ₹50 जास्त कमी जास्त करायचं. हम्म. असं नाही करायचं की 500चं एकदम 300 केलं, तर काय होतं, ते अल्गोरिदम वरती वर्क होतं ना ते ॲडव्हर्टाइजमेंट. हम्म. तर ते अल्गोरिदम प्रॉपरली ऑप्टिमाइज होत नाही. कसं हम्म. असतं, की सपोज जर आता अ, तुम्ही सपोज Facebookला डेटा सेट असेल 1000 लोकांचा, ठीक आहे? हम्म. आणि तुम्ही एकदम ₹500 बजेट लावलेलं आहे वन टाईम. तर ते ठरवतं की ह्या 1000 लोकांना दाखवायचं आहे. ओके. हम्म. पण 500चं तुम्ही बजेट 450 केलं, तर ते काय हम्म. डिसाईड करतं की 1000 मधले ठीक आहे, जे वर्स्टवाले आहेत त्यातले मी 5-6 वर्स्टवाले ते कमी करतो किंवा 10-20 जे आहेत ते चांगला परफॉर्मन्स न देणारे कमी करतो. बट तुम्ही एकदम बजेट कमी केलं, तर ते काय करतं, की नक्की कुणाला मी कमी करू, असं ते कन्फ्यूज होतं. असा ते विषय आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यामुळे एक रीच होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा तो ऑप्टिमायझेशन स्कोर जो आहे ना, तो 2च दाखवत होता तिथे. हा हां, तर तो स्कोर एक वाढवला पाहिजे तुम्हाला. ऍक्च्युअली तो मी जो आहे ना माझा स्वतःचा आहे आमचा हा गाळा. हं, हं. हा आणि मग त्याच्यासाठी मी माझ्या पर्सनल अकाउंट वरनं हे केला होता, शेअर केला होता. ठीक आहे ना, ते ते ठीक आहे ना, पण ऑप्टिमायझेशन स्कोर तुमच्या अकाउंटचा नाही, तुमच्या ॲडव्हर्टाइजचा आहे. नीट बघा ना, बॅकला जावा तिकडे. हा हं. अपॉर्च्युनिटी स्कोर किती आहे तिथे? 2 आहे. 2 आहे, तर हा वाढवला पाहिजे आपल्याला. म्हणजे हा कसा काय वाढवायचा? खाली रिकमेंडेशन दिलंय बघा, 2 पॉइंट्स आहेत त्यांचे. यू कुड 8% लोवर कॉस्ट पर रिझल्ट ऑप्टिमायझिंग युअर रील्स फॉर्मॅट. पहिली गोष्ट फॉर्मॅट चेंज केला. हम्म. त्याच्यामुळे तुम्हाला आता चांगलं हे भेटेल. थोडंसं स्क्रोल अप करा रिकमेंडेशनमध्ये. रिकमेंडेशन 2 पॉइंट आहेत. दुसरा पॉइंट काय आहे? हे लर्न मोर मध्ये जाऊ. नाही, ते म्हणतात ना तिथं 2 पॉइंट आहेत. ठीक आहे. ठीक आहे. बरं, हा तर एक पॉइंट तुम्ही करा, की रील जी आहे ना ती त्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. तुम्हाला चांगले रिझल्ट्स येतील. अजून एक हम्म. पॉइंट लक्षात घ्यायचा म्हणजे तुम्ही कधी पण कॅम्पेन रन करताना आहे ना, हम्म. तुम्ही डेस्कटॉपचा यूज करा. का डेस्कटॉपचा यूज करा? कारण की हम्म. सगळे फीचर्स जे आहेत ना ते डेस्कटॉपसाठी आधी बनवले जातात आणि नंतर हम्म. ऑप्टिमाइज केले जातात मोबाईलसाठी. ओके हा हा बरोबर? सपोज जर हम्म. डेस्कटॉपसाठी Facebookनं काही फीचर्स बनवले असतील, तर आधी बनवताना डेस्कटॉपसाठी बनवले जातात. होऊ शकतं की मोबाईलसाठी काही गोष्टी त्यांनी हाईड केल्या असतील. ठीक आहे. हा हा सो ट्राय करा डेस्कटॉपवरती तुम्ही हे कॅम्पेन रन करा किंवा डेस्कटॉपवरती एकदा पहा हे कॅम्पेन सेम. ओके. हम्म. नेक्स्ट आहे तुम्ही ॲड सेट आणि कॅम्पेन ह्या 3 गोष्टी मला दाखवायच्या मध्ये. हो. हे तर कॅम्पेन आहे तुमचं. ओके. जे हम्म. आज संपलं. आता ह्याचा ॲड सेट हम्म. कुठं आहे? Headset. ते ते ह्याला आपलं डेस्कटॉपला लॉग इन करून एकदा बघू का सगळं? डेस्कटॉपला एकदा चेक करा. इथे बघा, इथे अपॉर्च्युनिटी स्कोर 95. हे दुसऱ्या ॲडचं आहे का? हा तो माझ्या मते हे अगोदर फेसबुकवर मी एक मागे इन्स्पायर अकॅडमीची आहे ना ती एक ऍड रन केली होती ना त्याचं असेल. पण मी ते डिलीट केलं होतं. मागे काय झालं होतं, मी ती फेसबुकवरती एक ऍड रन केली माझ्या ह्याची
आणि मला ही परत हे जे आहे ना, आम्हाला शॉप अवेलेबल करून द्यायचं आहे, म्हणजे रेंटने द्यायचं आहे, ती मी ऍड रन केली ना, पण ते त्याच्यामध्ये रन नाही झाली. तर ती ओके. मागची जी ऍड होती ना, ती चालू होती, त्याच्यात ते पैसे खर्च झाले. हं, हं. असं ते आपले नवनाथ सर बोलले, म्हणून मग मी ते डिलीट केले, त्या जुन्या ऍड होत्या त्या स्टॉप करून. एकदा काय करा माहिती आहे का, एकदा डेस्कटॉपला तुम्ही लॉग इन करा आणि जे कॅम्पेन्स ॲक्टिव्ह आहेत तिथं तुम्हाला त्या हा तिन्ही हा लेव्हल दिसतील. हा, मग ते ऑफ करतो मी त्या हां. तिथे. ते एकदा मी बटन येतं बघा. ओके, एकदा मी माझी स्क्रीन शेअर करतो. हम्म. हा हा, ठीक आहे, मी स्टॉप. तुम्हाला हे बघा अशा पद्धतीच्या हे दिसतील. ओके, कॅम्पेन लेवल आहे बघा इथे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? कॅम्पेन लेवल आहे, ॲड सेट लेवल आहे आणि ॲड्स लेवल आहे. 3 आहे. ठीक आहे. तर ह्या 3 लेवल तुम्हाला इथे दिसतील. सो मोबाईलवरती प्रॅक्टिस करू नका. जी काही प्रॅक्टिस आहे ती तुम्ही ह्याच्यावरती ट्राय करा. तुमच्या डेस्कटॉपवरती. डेस्कटॉपमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ऑप्शन्स दिसतील. मोबाईलमध्ये आपल्याला सगळे ऑप्शन्स जे आहेत तर हे ते फेसबुकच्या ऍड आहेत का इंस्टाग्रामचे आहेत? Facebook आणि Insta दोन्ही प्लॅटफॉर्मवरती केलेले आहेत. आपण सोर्स निवडता नाही का नाही, Facebookचं पेज प्लस Insta असं दोन्ही निवडलेलं असतं त्याच्यामध्ये. हम्म. ओके. ठीक आहे. सो ट्राय करा. डेस्कटॉपवरती तुम्ही हे काम करणार. मोबाईलवरती फक्त तुम्ही त्याच्यावरती वॉच ठेवू शकता. ओके. ठीक आहे. अजून कोणाचा काय डाऊट आहे का इथे? कोण आहे का ज्याचा डाऊट वगैरे आहे? हॅलो सर, मी जस्ट जॉईन केलं त्यामुळे तुम्ही स्टार्टिंगला काय सांगितलं माहीत नाही, पण माझा असा क्वेश्चन होता की माझं फेसबुकवर पेज आहे आणि मी जे इंस्टाग्रामवरती ॲड टाकते, स्टोरीज टाकते, म्हणजे दोघांना एकमेकांशी कनेक्ट केलेलं आहे. तर तुम्ही आता जे पेज दाखवलं ते फेसबुकवरती होतं, तर म्हणजे ते कसं कनेक्ट केलं इन्स्टावरती, तिथे कसं मॅनेज करतं आणि ते पेड ॲड्स आहे का? हो, स्क्रीन शेअर करा एकदा. ओके. नाही, आता नाही करू शकत मी, जस्ट विचारतो. ओके, ठीक आहे. सगळ्यात आधी पहिली ॲक्टिव्हिटी माईक ऑफ करा. हां. हां, सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी काय करायची तुम्हाला? तुम्ही पेज बनवायचं Facebookचं, Instagramचं अकाउंट बनवायचं. ओके. आणि Facebookमध्ये तुम्हाला जाऊन तिथे बिझनेस मॅनेजरमध्ये शो यू ऑल टूल्समध्ये आला. ओके. बिझनेस सेटिंग. हे झालंय माझं, म्हणजे मी जे इन्स्टाला टाकते ते एफबी पेजवरती पण दिसतं, पण तुम्ही आता जी स्क्रीन दाखवली होती ती पेड ॲडची होती का असं हो, विचारायचं? हो, हो, हो. ते पेड ॲड. ओके, म्हणजे ओके, मग मी पेड ॲड जेव्हा करेन ना तेव्हा सर डाऊट आला तर विचारेन. ठीक आहे. चालेल, चालेल. ठीक आहे. ओके. ठीक आहे. अजून कोण आहे का? तर हे पेड ऍड्स वगैरे प्रायव्हेट अकाउंटला नाही करता येत ना? येतं ना, प्रायव्हेट अकाउंटला पण येतं करता, काय प्रॉब्लेम नाही. प्रायव्हेट अकाउंट म्हणजे तुम्हाला कसं म्हणायचं, म्हणजे तुमचं इंडिव्हिज्युअल एक अकाउंट आहे, तुमच्या आयडीनं आहे, अंकिता माने नावानं आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला ॲड रन करायची, बरोबर? हा हां, करू शकता, काहीच हा, प्रॉब्लेम नाही. तसं नसतं होत ना? करू शकता, ठीक आहे. बट तुमच्याकडे पेज असणं महत्त्वाचं आहे. Facebookचं पेज तरी एक पेज काढावं. ओके. कारण पेजवरती तुम्ही जर ॲड रन केली ना, तर त्याचा रिझल्ट जो आहे तो चांगला मिळतो. ॲज कम्पेअर टू अकाउंट लेव्हलला केलं तर. ओके. सो आजचं जे आपलं लेक्चर आहे, हो. ओके. सो आजचं जे आपलं लेक्चर आहे ते वर्डप्रेसवरती आहे. आपण लास्ट टाइम थीम इन्स्टॉलेशन, प्लगइन इन्स्टॉलेशन आपण केलेलं होतं. मेनू क्रिएट केले होते, सगळे पेजेस वगैरे तुम्ही इथं बघू शकता. ओके. आज आपण काय करणार आहे? आपण त्यातलं एक पेज पण बनवलं होतं, आय थिंक अबाउट असचं पेज आपण बनवलं होतं. हे बघा, अशा पद्धतीचं आपण पेज बनवलं होतं. आज आपण ह्याच्या पुढे कॅरी ऑन करणार आहे. मी येतो माझ्या वेबसाईट लिस्टमध्ये. वेबसाईट लिस्टमध्ये आल्यानंतर इथं सगळ्या वेबसाईट लोड होतील.
आता आपण ज्या साईटवरती काम करतोय त्या साईटचं नाव आहे NMD फिल्म प्रोडक्शन. त्याच्या मी वर्डप्रेस ॲडमिनला जातो. आता मी वर्डप्रेस ॲडमिनला आल्यानंतर सिम्पली मला पेजेसमध्ये जायचं की कोणकोणते पेजेस वगैरे बनलेले आहेत. आज आपण सगळे पेजेस जे आहेत ते कंप्लीट करणार आहे. ओके. अबाउट असचं झालेलं आहे. कॉन्टॅक्ट असचं पेज बनवायचं आहे. ओके. होमचं पेज आहे ते बनवायचं आहे. तर आपण कॉन्टॅक्ट असच्या पेजला एडिट म्हणूया. सगळे पेजेस पोस्ट आपण रेडी करून ठेवलेले आहेत. फक्त आपण प्रॉपर कॉन्टेंट वगैरे टाकलं नव्हतं. ओके. सो कॉन्टेंट आपल्याला लिहायचं आहे. कोणत्याही टूलमध्ये तुम्ही जाऊन कॉन्टेंट लिहू शकता. मी जेमिनीमध्ये गेलो आणि त्याला म्हटलं की त्याला म्हणतो राईट कॉन्टेंट फॉर कॉन्टॅक्ट अस पेज, वेबसाईट नेम इज NMD फिल्म प्रोडक्शन. हे माझ्या वेबसाईटचं नाव आहे. तर एकदा कॉन्टॅक्ट अस याच्यासाठी तुम्ही कॉन्टेंट जो आहे तो लिहून द्या असं मी त्याला सांगितलं. ओके. तर त्याला काय म्हणू आपण, स्टार्ट रिसर्च म्हणू. हा काय करेल, थोडासा टाइम घेईल आणि आता तो तुम्हाला कॉन्टेंट देतो. जसं की इथे तुम्ही दोन ऑप्शन सिलेक्ट करू शकता की तो काय विचार करतोय ते बघायचंय का कोणत्या साईटवरनं तो आयडिया घेतोय ते बघायचंय. तुम्ही ते सुद्धा बघू शकता. इथे लेफ्ट साईडला बघा तुमचा जो रिझल्ट आहे ना तो कितपर्यंत आलेला आहे त्याचा तो दाखवतोय. थोडंसं राहिलेलं आहे आता. ॲज कम्पेअर टू ChatGPT, जेमिनी जरा जास्त डीप रिसर्च आता करायला लागलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने त्यानं तुमच्या कॉन्टॅक्टसचा जो कॉन्टेंट आहे तो बनवलेला आहे. इथून तुम्ही यूज करू शकता. इथून द प्रोफेशनल गेटवे रिकमेंडेशन फॉर कॉन्टॅक्टर्स कॉन्टेंट. प्रपोज कॉन्टेंट अँड स्ट्रक्चर इथून इथून तुम्ही घेऊ शकता. ओके. तर सिम्पली आपण काय करूया, इथून हा जो आहे ना सगळं कॉपी करूया.
ओके, आणि इथं पेस्ट केला. आता हे सगळं कॉन्टेंट जो आहे तो तुम्हाला थोडासा स्ट्रक्चराइज करायचा आहे. आता इथे बघा, इथे एक सबमिशन फॉर्म पण आहे. ओके, सो मला ह्या पेजवरती सबमिशन फॉर्म पाहिजे. कॉन्टॅक्टसच्या पेजवरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे ती म्हणजे फॉर्म. ओके, सो मी सिम्पली काय करतो, ह्याला लेफ्टला ठेवतो, हा जो कॉन्टेंट आहे ह्याला लेफ्टला ठेवतो आणि राईटला मी सबमिशन फॉर्म जो आहे तो ॲड करणार आहे. सगळ्यात आधी मी इथं काय करतो, जे टेम्पलेट आहे ना ते फुल विड्थचं टेम्पलेट ठेवतो, म्हणजे माझा राईट साईडला प्रॉपर फॉर्म जो आहे तो दिसेल. आता मला काय करायचं आहे, सिम्पली मी इथे एंटर करतो, स्लॅश बटन दाबतो आणि कॉलम्स घेतो. कॉलम्समध्ये मी कोणता कॉलम घेणार, तर 66/33चा जो कॉलम आहे ना तो तुम्ही घेऊ शकता. सो इथे तुमचा कॉन्टेंट येईल आणि इथे तुमचा फॉर्म येईल. सो जो हा कॉन्टेंट आहे इथपर्यंत तो मी कट करतो आणि पेस्ट करतो. ओके, जो कॉन्टेंट आहे तो तुमचा लेफ्ट साईडला आलेला आहे आणि सबमिशन फॉर्म जे आहे ना हे मी तो काढतो आणि इथं सिम्पली ते काढून टाकतो आणि इथं आपल्याला कॉन्टॅक्ट फॉर्म टाकायचं. बरोबर, कॉन्टॅक्ट फॉर्म टाकण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्हाला आधी कॉन्टॅक्ट फॉर्म बनवला पाहिजे. बरोबर, कॉन्टॅक्ट फॉर्म कुठून बनवायचा, त्यासाठी आपण एक प्लगइन टाकून ठेवलेलं आहे. प्लगइन्समध्ये या, ते प्लगइन मी तुम्हाला सांगतो कोणतं आहे ते. हे वालं प्लगइन आहे कॉन्टॅक्ट फॉर्म 7. आपण हे ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे. आता फक्त त्याला ॲक्टिवेट करायचं. ओके, ॲक्टिवेट केलं. ॲक्टिवेट केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल कॉन्टॅक्ट म्हणून. ठीक आहे, त्या प्लगइन इन्स्टॉल केल्यामुळे हा ऑप्शन तुम्हाला इथे आला. प्लगइन इन्स्टॉल करायच्या आधी हा ऑप्शन इथे नव्हता. सो मी कॉन्टॅक्ट फॉर्म्सवरती जातो. बाय डिफॉल्ट त्यांनी एक डमी कॉन्टॅक्ट फॉर्म दिलेला असतो, आपण त्यालाच एडिट करणार आहे. नवीन बनवायचा असेल तर तुम्ही इथून ॲड कॉन्टॅक्ट फॉर्म म्हणू शकता. सो हा त्यांनी डमी दिलेला आहे, त्याला आपण आधी व्यवस्थित एडिट करूया. जसं की याला काय म्हणायचं, कॉन्टॅक्ट अस फॉर्म. ओके, आता काय काय ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा. तुमचं नाव द्या, टाका, युअर ईमेल टाका, सब्जेक्ट टाका. ओके, आणि मेसेज टाका. तर हे काय करायचं, मेसेजचा जो कॉलम आहे ना त्याच्यामुळे ते कधी कधी मोठा होऊ शकतो फॉर्म. सो फक्त सब्जेक्टपर्यंतच आपण घेऊया. सब्जेक्टमध्ये तो युजर टाकू शकतो त्याला जे टाकायचं ते. सो नेम, ईमेल, सब्जेक्ट. ओके, आणि याला सिम्पली सेव्ह करायचं. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघा वरती एक शॉर्ट कोड आहे, तो शॉर्ट कोड तुम्ही कॉपी करायचा. ओके, आणि इथे आपण जे पेज बनवत होतो तिथे यायचं आहे. ओके, इथं 2 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही शॉर्टकट पण टाकू शकता, आणि जर ही थीम जी आहे किंवा वर्डप्रेस जे आहे ते कॉन्टॅक्ट फॉर्म 7 ला जर सपोर्ट करत असेल तर डायरेक्ट फॉर्म सिलेक्ट करण्याचा पण ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो. सिम्पली मी इथं सर्च करणार कॉन्टॅक्ट फॉर्म. सो मला तर काय ऑप्शन तसा भेटला नाही. मी अजून एकदा चेक करतो काय आहे का. डायरेक्ट सिलेक्ट करायचं मला ऑप्शन भेटला नाही, तर मी हे क्लोज करतो. आता माझ्याकडं कोड पण आहे, तर मी कोड टाकण्यासाठी कसं करणार, इथे मी सिम्पली काय टाकणार, कस्टम HTML मध्ये पण तुम्ही टाकू शकता, आणि इथे एक मात्र ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे शॉर्ट कोड. जर शॉर्ट कोड टाकायचं असेल तर ते पण टाकू शकता. तर आपण शॉर्ट कोडमध्ये टाकूयात. ओके, सिम्पली मी इथं पेस्ट करतो. शॉर्ट कोडचा ऑप्शन नसेल तर कस्टम HTML टाकलं तरी पण चालेल. आता याला तुम्ही सेव्ह करा. बाकीचा जो डेटा आहे तो अशाच पद्धतीने इथे राहील. इथे तुम्ही डमी फोन नंबर एक टाकू शकता तुमचा, व्हॉट्सअवर काय असेल तर.
तुमचा ऍड्रेस तुम्ही टाकू शकता. ओके. सो हे झालं आपलं कॉन्टॅक्टर्सचं पेज. मी आता सेव्ह करतो आणि इथून तुम्ही पेज जे आहे ते बघू शकता. ओके. अशा पद्धतीनं तुमचं जे कॉन्टेंट आहे तो असं दिसेल. ड्यू टू द हाय व्हॉल्यूम ऑफ एन्क्वायरीज वी आर आस्क्ड टू ओनली सबमिट द फिनिश स्क्रिप्ट. ओके. त्यांनी नोट दिलेली आहे. ती नोट जी आहे ती आपण एकदा चेक करूया. ती कॉन्टॅक्ट फॉर्म मधून आलेली आहे का कुठून आलेली आहे. सबमिट मेल मेसेज नाही. ते कुठून आलेले आहे. इथून आलेले आहे बघा. ड्यू टू द हाय व्हॉल्यूम म्हणजे आपल्या कॉन्टेंट मध्ये ते होती. फॉर्म मध्ये काय नव्हती. सो मी ह्याला मला ही नकोय. सो मी हा सिंपल सेक्शन जो आहे ना तो डिलीट मारून टाकणार आहे. ओके. तो गेला. पण कॉन्टॅक्ट फॉर्म आपला मोठा असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, त्याला थोडं छोटा बनवावं लागेल. याच्यामध्ये स्पेसिंग जास्त आहे आणि इकडे थोडंसं आपण इकडे टेक्स्ट वाढवला पाहिजे तर ते दिसायला चांगलं दिसेल. सो सिम्पली मी काय करतो आता, तर इथं वी आर ॲक्टिव्हलीच्या इथे मी एंटर मारतो. ओके. आणि जो माझा फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये मी थोडंसं अजून जरा चेंजेस करतो. जसं की इथली जी एक्स्ट्रा स्पेसिंग आहे ना ती स्पेसिंग मी काढून टाकतोय. बघतो त्याच्यामुळे काय चेंजेस होतोय त्याच्यामध्ये. ओके. एक्स्ट्राची स्पेसिंग जी आहे ती काढून टाकलेली आहे. थोडासा फॉर्म जो आहे तो छोटा झालेला आहे. आता काय करायचंय, आता इथे काय करतो, इथे थोडासा मी एक स्पेसर ऍड करतो. इथे वी आर ॲक्टिव्हलीच्या इथे स्पेसर काय 20चा असलं तरी पण किंवा 10चा असलं तरी पण चालू शकतो. 15चा करतो. ओके. आता हिचे युअर ईमेल आहे का नाही, युअर ईमेल, युअर नेम, सब्जेक्ट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते फॉर्मच्या ह्या फील्डच्या आत पाहिजे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, प्लेस होल्डर म्हणतो. मग मी सिम्पली काय करणार, गुगलवरती एकदा सर्च करा तुम्ही कॉन्टॅक्ट फॉर्म 7 प्लेस होल्डर कोड. तर पहिली जी लिंक आली ना त्या पहिल्या लिंकवरती मी क्लिक केलं. कॉन्टॅक्ट फॉर्म 7चा प्लेस होल्डर कसा सेट करायचा असं मला पाहिजे. युअर नेम हिअर. सो त्यानं सांगितलंय टेक्स्ट युअर नेम आणि प्लेस होल्डर युअर नेम हिअर असं टाका तुमच्या त्या कोडमध्ये. सो सिम्पली मी परत साईटवरती जाणार आपल्या त्या फॉर्मवरती. फॉर्म कुठे एडिट करत होतो आपण आणि टेक्स्ट टाकलं. टेक्स्टचं नाव काय आहे, युअर नेम, आणि त्याच्या पुढे प्लेस होल्डरची जी गोष्ट आहे ना ती मी टाकणार आहे. ओके. आणि हे सुरुवातीचं युअर नेम आहे ना ते मी काढून टाकतो. आता सेम असंच आपण इथे नाही, ईमेल स्टार जिथं आलेला आहे ना त्याच्या पुढे युअर ईमेल आहे आणि त्या युअर ईमेलच्या पुढे आपल्याला टाकायचं युअर ईमेल. असं तुम्ही
टाकू शकता. आणि सब्जेक्टच्या इथं पण तसंच, इथे टेक्स्टच्या स्टारच्या समोर युअर सब्जेक्ट, त्याच्या पुढे युअर सब्जेक्ट. ओके. आणि हे जे आहे हे लेबलच्या वरच्या ह्या गोष्टी हे आपली स्पेस खात आहेत एक्स्ट्राची, सो ह्यांना मी कमी केलं. आता बघूया कसं दिसतोय फॉर्म आपला. अच्छा, युअर ईमेलला काहीतरी प्रॉब्लेम आलाय. ओके. सेव्ह करतो आता. युअर ईमेलला काहीतरी प्रॉब्लेम आलाय. काय करतो मी आता, थोडंसं लास्टला टाकतो मग इथे. आता बघू काय प्रॉब्लेम येतोय. आता आला का प्रॉब्लेम? नाही आला. का नाही आला? कारण की ईमेल स्टार युअर ईमेल आणि ॲटो कम्प्लीट नावाची जी गोष्ट होती ना ती त्याचाच पार्ट होता ईमेलचा. सो त्याच्यामुळे माझा जो प्लेस होल्डर आहे तो लास्टला टाकला, त्याच्यामुळे त्याने एरर नाही दिली. आता आपण ह्याला रिफ्रेश करूया. युअर ईमेल हिअर, युअर सब्जेक्ट हिअर, आणि टेक्स्टला काहीतरी प्रॉब्लेम आला. युअर नेम प्लेस होल्डर, परत तिथं काहीतरी प्रॉब्लेम आलाय. त्याने एरर नाही दिली पण काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. ॲटो कम्प्लीटच्या मध्ये जर तुम्ही टाकलं का नाही तर ते एरर येते बघा. ॲटो कम्प्लीट इज अ पार्ट ऑफ युअर नेम दिस टेक्स्ट. सो ॲटो कम्प्लीटच्या नंतर तुम्हाला ते टाकावं लागेल. आणि आता सेव्ह म्हणून आपण एकदा रिफ्रेश करूया. ओके. अशा पद्धतीने तुमचा जो फॉर्म आहे तो रेडी झालेला आहे. आता हे मी काढलं होतं तरी पण का आलेलं आहे हे, आय थिंक मी इथं सेव्ह नाही केलेलं. आता पाहूयात. ओके. हा टेक्स्ट जो रेडवाला आहे तो गेलेला आहे. कोणाकोणाला समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ओके. ओके, ठीक आहे. आपण पुढे जाऊयात. कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? पेजवरती आपण काय काय गोष्टी करू शकतो ते शिकतोय आपण. जसं की फॉर्म ॲड केला. सो ह्याला तुम्ही जेवढ्या पद्धतीनं तुम्ही ह्याला डिझाईन करू शकता तेवढ्या पद्धतीनं ते चांगलंच आहे. ओके. आता आपण काय करूया, हा जो टॅलेंट करिअर ऑपॉर्च्युनिटीजचा जो ऑप्शन आहे का नाही तो पण आपण याच्या खाली इथं घेऊयात आणि थोडासा फॉर्मला पण आपण मोठं करूया, ते दिसायला व्यवस्थित दिसेल. ते कसं करायचं? इथे या, हा जो टॅलेंटचा आहे इथपर्यंत जो सेक्शन आहे ना तो मी कट मारतो इथून आणि ह्या मेलच्या इथे मी त्याला पेस्ट करतो. ओके. आणि हा जो शॉर्टकट आहे ह्या शॉर्टकटच्या आधी ॲड बिफोर मी काय करतो, एक हेडिंग टाकतो. हेडिंग काय टाकतो? कॉन्टॅक्ट फॉर्म. कोणता कॉन्टॅक्ट फॉर्म? NMD कॉन्टॅक्ट फॉर्म असं नाव टाकतो मी. ओके. आता हा दिसायला बघा थोडंसं कसं दिसेल. आता जिथली स्पेसिंग आहे ना ही मला नको आहे आता, कारण मी टेक्स्ट वाढवलेला आहे. विनाकारण स्पेसिंग देण्यात काय आता अर्थ नाही. सो आता हा दिसायला जरासं सुटसुटीत दिसेल. आय होप. लेट्स सी. ह्याला मी रिफ्रेश करतो. हे बघा, न्यू प्रोजेक्ट, टॅलेंट अँड ऑपॉर्च्युनिटीज. ओके. ठीक आहे.
हा दिसतं तर व्यवस्थित, बट ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय माहितीये का, की प्रॉब्लेम हा आहे की ते स्पेसिंग प्रॉपर नाहीये. जसं की टॅलेंट अँड करिअर ऑपॉर्च्युनिटीज, न्यू प्रोजेक्ट एन्क्वायरीज, ह्याचे प्रॉपर हेडिंग्स पाहिजेत ना ह्यांना. सो आपण ह्यांना हेडिंग देऊया. इथे पण खाली स्पेसिंग नाहीये, त्याला प्रॉपर स्पेसिंग देऊया. या सगळ्या गोष्टी आपण करतोय. मी का मुद्दाम म्हणून करतोय इथं ह्या असं थोडं स्टायलिंगच्या गोष्टी, कारण तुम्हाला थोडं तुम्ही याच्याशी फॅमिलियर व्हावं म्हणून. ठीक आहे. जसं की आता न्यू प्रोजेक्ट इथं मी एंटर केला, त्याला एक आपण टायटल देऊया, हेडिंग देऊयात. हेडिंग कसं द्यायचं, H4 देऊयात किंवा H3 देऊ शकता, कसं जे तुम्हाला चांगलं वाटेल ते द्या. हे झालं न्यू प्रोजेक्टचं. टॅलेंट अँड ऑपॉर्च्युनिटीजला पण तसंच करा. त्याला जे आहे ते तुम्ही हेडिंग द्या. हेडिंग कोणतं द्यायचं, H3 द्या. सेम हे जे बाकीच्या गोष्टी आहेत, प्रेस, मीडिया रिलेशन, थोडक्यात काय केलं आपण, प्रत्येक टाईपच्या इन्क्वायरीसाठी आपण वेगवेगळा मेल दिलेला आहे कॉन्टॅक्ट असच्या ह्याच्यावरती, आणि एक फॉर्म पण दिलेला आहे आपण, की जर ह्याच्या व्यतिरिक्त कुणाची काय इन्क्वायरी असेल किंवा काय बोलायचं असेल तर ते सुद्धा बोलू शकते. आणि ह्याच्या खाली आपल्याला स्पेस पाहिजे, तो मी एंटर मारतो आणि इथं मी प्लसवरती क्लिक करतो आणि स्पेसर आहे बघा इथे, तर हा मी स्पेसर सिलेक्ट करतो आणि तो असेल आपला 20 करू आपण याला, 20 पिक्सेलचा स्पेसर असेल. ओके. आणि मी आता ह्याला सेव्ह म्हणतो. प्रॉपर सेव्ह होऊन द्यायचा जो काय कोड आहे तो, आणि मग एकदा रिफ्रेश करायचं. ओके. आता बघा कसं दिसतंय, कॉन्टॅक्ट NMD. ओके. सी. ठीक आहे. आता जरा पेज आहे ते व्यवस्थित दिसतंय. ओके. दिसतंय का व्यवस्थित? थम्सअप करा. कोणाचा तुम्हाला हे इथपर्यंत समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. आपण पुढे जाऊयात म्हणजे. ओके. आता काय करायचं आपण, तर आपण कॉन्टॅक्ट फॉर्म तर बनवला, ठीक आहे, बट कॉन्टॅक्ट फॉर्म नक्की सबमिट होतोय का ते पण बघणं महत्वाचं आहे. सो मी याला सबमिट करतो. इथे मी माझं नाव टाकतो निखिल, इथं मी माझा ईमेल टाकतो, आणि आय वॉन्ट टू क्रिएट फिल्म. ओके. आता ही एन्क्वायरी सबमिट होती का नाही एकदा आपण बघूयात. सबमिट. थँक्यू फॉर युअर मेसेज, इट हॅज बीन सेंड. आता कुठं सेंड झाला, सेंड तर झाला, पण कुठं सेंड झाला ते आपल्याला कसं बघायचंय. फॉर्म वरती या, मेल्स वरती या. जो मेल आय डी तुम्ही साईट ॲडमिन ईमेलला दिलेला आहे, साईट ॲडमिन ईमेलला, त्या मेल आय डीवरती एन्क्वायरी गेलेली आहे, जाऊन चेक करा. चला, कुठे आहे साईट ॲडमिन ईमेल कोणता होता आपला, तर NMD फिल्म प्रोडक्शन हा वाला, सॉरी NMD फिल्म नाही, NMD प्रायव्हेट लिमिटेड @gmail.com हा आपण साईट ॲडमिनसाठी मेल ठेवला होता. एकदा कन्फर्म करूयात की मेल नक्की आलाय नाही आला. काय करायचं, जीमेल वरती जायचं, जीमेल वरती आल्यानंतर इथे तुम्हाला चेक करावं लागेल. सी NMD फिल्म प्रोडक्शन, निखिल VM 22, आय वॉन्ट टू क्रिएट अ फिल्म. ओके. एका मिनिटापूर्वी आलेला आहे. सब्जेक्ट लाईन तुमची इथं अशी टाईप केली जाते. मेसेज बॉडी पण आहे इथे तुमचा ऑप्शन, ठीक आहे, पण मेसेज बॉडी आपण ह्याच्यातनं काढून टाकलेली आहे. ओके. सो अशा पद्धतीनं तुमचा मेल येतो. आता मला साईट ॲडमिनला नाही मेल आय डी पाठवायचा, मला दुसरा मेल आय डीला मेल गेला पाहिजे, ठीक आहे. साईट ॲडमिनला जाण्याऐवजी सपोज मला निखिल VM
22@gmail.com ला मला मेल आय डी पाठवायचा आहे. आणि तो मेसेज आहे ना, मेसेजची फील्ड आपण दिलेली नाहीये, त्याच्यामुळे आपण मेसेजची फील्ड आपण काढून टाकायची इथून. ओके. आता जर कुणी एन्क्वायरी केली तर एन्क्वायरी कुणाला जाणार, nikhilvm22@gmail.com ला जाणार. बरं मला एकच नाही टाकायचे, मला मल्टिपल टाकायचे एन्क्वायरीज. सपोज मला ह्या मेल आय डीला पण टाकायचे NMD फिल्म प्रायव्हेट लिमिटेड. सपोज इथे XYZ असेल, आता आपल्याकडे 2च आहेत. सो मला ह्याला पण एन्क्वायरी द्यायची, मग ती कशी देणार मी, कॉमा करायचा फक्त. सपोज अजून एखादी असेल तुमची HR@thedigitalnmd.com वगैरे whatever that, तुम्ही असे कॉमा करून टाकू शकता. ठीक आहे. सेव्ह करतो, एकदा टेस्ट करून बघूयात आपण की ते वर्कआउट होतंय का नाही. Ctrl+Shift+R न तुमचं रिफ्रेश होईल आणि इथं तुम्हाला काय करायचं, test@test.com आणि सब्जेक्ट पण आहे आपले टेस्ट, असं मी टाकतो आणि सबमिट करतो. आता एन्क्वायरी त्या मेल आय डीला पण गेली पाहिजे आणि माझ्या मेलला सुद्धा गेली पाहिजे एन्क्वायरी. चेक करूयात की हे वर्किंग होते का नाही होत. हे बघा इथे आली NMD फिल्म प्रोडक्शन टेस्ट. ओके, टेस्टची एन्क्वायरी आली. माझ्या मेल आय डीला एन्क्वायरी आली का नाही ते चेक करूयात आपण. इथं मी रिफ्रेश करतो. हे बघा माझ्या मेल आय डीला पण एन्क्वायरी जी आहे ती आलेली आहे. ओके, क्लिअर आहे का? क्लिअर असेल तर एकदा थम्स अप करा. ठीक आहे, कोणाचा काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर डाऊट विचारा. ओके, ठीक आहे. आता पुढचं पेज आपण क्रिएट करणार आहे. मग पुढचं पेज आपण जरासं इंटरेस्टिंग वेनं क्रिएट करणार आहे. हे तर झालं तुम्हाला हे नॉर्मल जो वर्डप्रेसचा एडिटर होता त्याच्यातून मी तुम्हाला हे पेज बनवायला शिकवलेलं आहे. ओके, आता माझ्याकडे दुसरं एक होम पेज आहे. तर ते होम पेज मी कसं बनवतो ते आपण बघूयात. होम पेज बनवण्यासाठी मी काय करणार, सिम्पली मी माझ्या प्लगइन्समध्ये आलो. प्लगइन्समध्ये मी चेक केलं की ते एलिमेंटर नावाचं मी प्लगइन ॲड केलेलं आहे का, तर ॲड केलेलं आहे. हे बघा, त्याला अपडेट म्हणतो. काय आहे हा एलिमेंटर, तर हा सिम्पली एक बिल्डर आहे. ओके, वेब पेज बिल्डर म्हणजे वेब पेज बनवण्यासाठी तुम्हाला मदत करतो. त्याला मी अपडेट केला, इथे त्याला मी ॲक्टिवेट केला. आता एलिमेंटर जो आहे तो ॲक्टिवेट होऊन जाईल. यू आर देअर. अच्छा, हे म्हणते माझा अकाउंट क्रिएट करा. ठीक आहे, क्रिएट माय अकाउंट म्हणूयात आपण. लॉग इन विथ जीमेल म्हणून जर ऑप्शन असेल तर आहे ऑप्शन तिथे. कंटिन्यू म्हणायचं. लुक्स लाईक यू हॅव ऑलरेडी. जर ऑलरेडी आहे तर साइन इन करा. ठीक आहे. बायसिकल, आता इथे कुठली बायसिकल आहे, ट्रॅफिक लाईट्स. ओके, आता NMD फिल्म प्रोडक्शन हा त्याला कनेक्ट करा असं म्हणता येते. कनेक्ट. ओके, सो एलिमेंटर जे आहे ते आलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, सिम्पली ऑल पेजेसवरती जायचं आहे. होम पेजवरती जायचं आहे
आणि होम पेजवरती आल्यानंतर इथे वरती बटन बघा, एक बटन आहे एडिट विथ एलिमेंटर. तर आपण सिम्पली त्याला सिलेक्ट करायचं आहे, एडिट विथ एलिमेंटर. आता तुम्ही एलिमेंटरमध्ये आलेला आहात, AISC एलिमेंटर इंटिग्रेशन गॉट इट म्हणायचं, इथे स्किप म्हणायचं आहे सगळं. आणि आता आपण इथं एलिमेंटरवरती आपण जे प्लगइन आहे ते त्याच्या मदतीनं आपण डेव्हलपमेंट जे आहे ते स्टार्ट करणार आहे. सगळ्यात आधी ह्या पेजचं आपल्याला लेआउट पण फिक्स केलं पाहिजे. लेआउट फुल विड्थवालं बनवलं पाहिजे. राईट साईडला आपल्याला हे नको आहे. ओके, त्यासाठी काय करायचं, परत या बॅक आल्यानंतर काय करायचं, तर इथं जे टेम्पलेट आहे, टेम्पलेट डिफॉल्ट, इथं मी फुल विड्थवालं टेम्पलेट किंवा एलिमेंटरचं फुल विड्थवालं टेम्पलेट पण आता आलेलं आहे बघा, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. सेव्ह म्हणा त्याला आणि मग एडिट विथ एलिमेंटर म्हणा. ओके, सिम्पली आता तुमच्याकडे एलिमेंटरचं फुल विड्थवालं टेम्पलेट आलेलं आहे. आता मी काय करतो, तुम्हाला लेआउट सिलेक्ट करायचं आहे, ग्रीड लेआउट पाहिजे का कोणता लेआउट पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे काही ग्लोबल टेम्पलेट वगैरे आहेत का यांचे, ते पेडमध्ये आहे. ठीक आहे, सो काय करू आपण आता, स्टार्टपासून बिल्डअप करायला सुरुवात करूया. काय पाहिजे, फ्लेक्स बॉक्स पाहिजे का ग्रीड लेआउटमध्ये पाहिजे, तर मला ग्रीड लेआउटमध्ये पाहिजे. ओके, सो मी काय केलं, सिम्पली कंटेनर जो आहे तो कंटेनर इथे आणून टाकलायला मी क्लोज करतो. आता काय होतंय, हे त्या सर्व्हिसेसमुळे ना हां, आता तर इथे कंटेनर आणून टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी काय करतो, इथे प्लसचं बटन आहे त्याचे दाबतो आणि त्याच्यावरती मी ते तुम्ही बघू शकता की कोणकोणत्या गोष्टी, गुगल मॅप्स आहे, बटन्स आहे, टेक्स्ट एडिटर आहे. ओके, सो यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. आता मला यातलं काय पाहिजे, तर एक इमेज पाहिजे सपोज, तर मी इमेज घेतो. ओके, त्या इमेजचा ऑप्शन जो आहे तो आता लार्ज आहे, थंबनेल आहे, फुल आहे. ठीक आहे, कस्टम घेतो इमेजला. कस्टम घेतल्यानंतर विड्थ जी आहे ती 1400 सेट करायची आणि हाईट जी आहे ती 400 सेट करायची. सिम्पली त्याला अप्लाय म्हणूयात. ओके, आणि इथं तुम्ही एखादी इमेज जी आहे ती सिलेक्ट करू शकता तुमच्या ह्याच्यातले. आपण इमेजेस ऑलरेडी घेऊन आलेलो आहे. ओके, सो आता मी इमेज जे आहेत ते ऍड केलेले आहेत. आता इथे एक ऑप्शन पण आहे बिल्ड विथ AI, आपण तो पण ट्राय करून बघूया. तर तुम्हाला हे सेक्शन्स कसे ऍड करायचे ते समजले. हे प्लगइन जे आहे ते पेडचं प्लगइन आहे, बट बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही फ्रीमध्ये ज्या करू शकता इथे. ओके, सो AIचा ऑप्शन आपण नंतर ट्राय करूया, आधी तुम्हाला प्रॉपर दाखवतो मी प्रत्येक गोष्ट करून. आता इथे काय करायचं आहे, इथे मी सिलेक्ट केलं फ्लेक्स बॉक्स. ओके, फ्लेक्स बॉक्समध्ये मी काय करतो, आता याच्यावर पण मी इथे वेलकमचं टेक्स्ट मला आणायचं आहे सुरुवातीला. ठीक आहे, सो वेलकमचं टेक्स्ट आणूया. त्यासाठी आपण राईट वेलकम टेक्स्ट फॉर NMD फिल्म प्रोडक्शन असं करूया तिथे.
किंवा डमीसाठी आपण इथलं पण एखादं घेऊया, किंवा घेऊया ते वेलकम टेक्स्ट. ठीक आहे, ओके. सिम्पली तुम्हाला एलिमेंटरवरती यायचं, तिथे टेक्स्ट एडिटर आणि टेक्स्टमध्ये तुमचा टेक्स्ट टाकायचा आहे. ओके. परत इथं मी ह्याला क्लोज करतो, फ्लेक्स, आणि हा जो सेक्शन आहे या सेक्शनवरती घेतो आणि इथं मी हेडिंग टाकतो. हेडिंग काय टाकणार मी, वेलकम टू NMD. ओके. ह्याला काय करायचं, H2 आहे हा, ह्याला मला सेंटर अलाइन करायचं आहे. स्टाईलवरती क्लिक करा, अलाइनमेंटमध्ये इथं सेंटर अलाइन आहे. ओके. सो सिम्पली तुम्हाला टेक्स्टचा कलर पण तुम्ही चेंज करू शकता. आपली रेडवाली थीम आहे, सो तुम्ही वेलकम टू NMD, रेडवाली नाही आहे आपली, ठीक आहे, बट ग्रीनमध्ये ठेवा तुम्ही. ओके. सो हे अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे आणि याला आपण पब्लिश म्हणूयात. आता पब्लिश म्हटल्यानंतर हे बघा अशा पद्धतीनं तुमचं पेज जे आहे ते दिसेल. पब्लिश्ड आलेलं आहे का इथे, व्ह्यू पेज म्हणतो आपण. व्ह्यू पेज म्हटल्यानंतर हे बघा तुमचं पेज जे आहे ते अशा पद्धतीनं दिसेल. तर असा एक एक एलिमेंट तुम्ही ॲड करून एलिमेंटरच्या मदतीनं सुद्धा पेज जे आहे ते बनवू शकता. ओके. आपण सगळे ऑप्शन जे आहेत ते चेक करूयात एलिमेंटरचे पण नेक्स्ट लेक्चरला, आणि त्याचा जो AIचा मोड आहे तो सुद्धा आपण ट्राय करूयात. तुम्हाला लेक्चर समजलं असेल तर एकदा थम्सअप करा सगळ्यांनी.